2 मार्चला अबुधाबीमध्ये WTOची 13वी मंत्रिस्तरीय परिषद पार पडली। या परिषदेत काही क्षेत्रांवर भर दिलाय। पहिलं म्हणजे शेती क्षेत्र। PSH पब्लिक स्टॉक होल्डिंग ऑफ फूड सिक्युरिटी म्हणजेच अन्न सुरक्षेसाठी सार्वजनिक साठा आणि शेतकऱ्यांना घरगुती आधार म्हणजेच डोमेस्टिक सपोर्ट या विषयांवर भारताबरोबर इतर विकसनशील देशांना कायमस्वरूपी उपाय हवा होता। भारत हा कृषी प्रधान देश असल्याने कृषी क्षेत्र भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। पण WTOच्या बैठकीत यावर कुठल्याही निर्णयावर आले नाही। PSH पब्लिक स्टॉक होल्डिंग मुळे बाकीच्या देशांच्या अन्न सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो असा युक्तिवाद युरोपियन युनियन सारख्या विकसित देशांनी केला आहे। पण असे असले तरी पीस क्लॉज असल्यामुळे जो विकसनशील देशांना अनुदान किंवा गरिबांना फुकट धान्य या संबंधित कायदेशीर अडचणींपासून वाचवतो, ह्यामुळे भारताला कुठलाही तात्काळ धोका नाही। दुसरं क्षेत्र म्हणजे मासेमारीवरील अनुदान। खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या देशांना WTOनी दिलेल्या घातक सबसिडीजवर अंकुश ठेवला पाहिजे असे प्रतिपादन भारताने केले आहे। पण ह्या पेआउट्स विकसनशील देशांची अन्नाची सुरक्षा आणि मच्छीमारांची उपजीविका ह्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। ह्या परिषदेत फिशरीज सबसिडीजवर कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही। पण असे असले तरी भारताने कुठल्याही धोक्याशिवाय त्याच्या शेतकऱ्यांसाठी संपूर्ण पॉलिसी स्पेस राखून ठेवली आहे। तिसरं क्षेत्र म्हणजे ई कॉमर्स वरील कस्टम्स ड्युटीजवर जी सूट दिली आहे त्याला भारताने विरोध केला आहे, कारण यामुळे रेव्हेन्यू कलेक्शनवर प्रतिकूल परिणाम होतो। ह्या गोष्टीचा बाकीच्या देशांवर काय परिणाम होतो हेही भारताला इथे जाणून घ्यायचे होते। WTO मधील देशांनी भारताने केलेल्या विरोधावर कुठलेही पाऊल उचलले नाही। अजूनही ई कॉमर्स वरील कस्टम ड्युटीजची सूट पुढच्या WTOच्या मंत्रिस्तरीय परिषदेपर्यंत किंवा 31 मार्च 2024 पर्यंत सुरू राहते। हे भारतासारख्या इतर विकसनशील देशांसाठी हानिकारक आहे, कारण ह्यामुळे या देशांना कर महसूल म्हणजेच टॅक्स रेव्हेन्यू मिळत नाही आणि डिजिटल इंडस्ट्रियलायझेशनसाठी लागणारी जी पॉलिसी स्पेस आहे ती सुद्धा कमी होते। M13 मध्ये डोमेस्टिक सर्व्हिस रेग्युलेशन आणि नॉन ट्रेड इश्यूज जसे की इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स ह्यावर पण भर दिला आहे। देशांतर्गत उत्पादन सेवा करार म्हणजेच सर्व्हिसेस डोमेस्टिक रेग्युलेशन ह्यासाठी WTOच्या 72 देशांनी सहाय्य केले। पण चीनने केलेल्या इन्व्हेस्टमेंट प्रमोशन फॉर डेव्हलपमेंट ह्या कराराला जरी 120 देशांनी पाठिंबा दर्शवला असला तरी भारत आणि साऊथ आफ्रिकेने ही इच्छा फेटाळून लावली आहे।